संचित स्कोरर तर पुन्हा एकदा आर्यन पवार आपण स्कोररचं काम करायचं विनंती आहे. मयूर स्कोरर मयुरेश 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 जरा बस फक्त फक्त 7 सामने आहेत. नक्कीच मित्रा 7 सामने आहेत पण एक एक सामना अर्धा अर्धा तास लेट होतोय. मला तर वाटतंय हा सामना संपायला ऊन येईल पण संघ मात्र लवकर येणार नाही. खरं बोलायला गेलं तर आजची ही खरी परिस्थिती आहे. अर्धा तास आपण आधीच पुकार देतोय तरी सुद्धा तुम्ही अर्धा तास लेट येताय. खऱ्या अर्थानं तुम्ही रायगड जिल्हा हादरवून सोडलेला संघात तरी सुद्धा तुम्ही लेट येताय. मित्रांनो मी वारंवार सांगतो आधी फक्त ढाल असायच्या आणि 5,000 असायचे तरी सुद्धा संघ लवकर यायचे. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. ग्राउंड क्रमांक 1 वर जय जुईकर थर्रेड. हो 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 किती गुणांची लूट. ग्राउंड क्रमांक 2 वर अनेक रील स्टार या ठिकाणी असतात. प्रत्येकाच्या माध्यमातून एक चांगलं कला कौशल्य आपल्याला पाहायला मिळत असतं. असंच एक रील स्टार रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडू किंवा कबड्डींचं आणि खेळाडूंना एक चांगलं प्रसिद्धी मिळवण्याचं काम जो करतोय हॅरी कोष्टेकर याचा या ठिकाणी मान सन्मान होतो. विनंती आपण या ठिकाणी येऊन आपला मान सन्मान स्वीकारा. अर्थातच रायगड जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूची उत्तम बातमी आणि अर्थातच रायगड जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूला एका चांगलं कबड्डीच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होतं तो अर्थातच एक खूप चांगली कला. प्रत्येकाच्या अंगामध्ये ती कला नसते. असे एक चांगले व्हिडिओ एडिटर रील स्टार्स अर्थातच हॅरी कोष्टेकर या ठिकाणी यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. नक्कीच रोहा स्पोर्टचा सर्वा अर्थातच हऱ्या कोष्टेकर याचा सुद्धा कमालीचा संघर्ष आहे. हा सुद्धा आमच्या रोहा तालुक्यातलाच आहे. कधी कधी मित्रांनो खूप अभिमान वाटतो आमचा रोहा तालुका सुद्धा एवढा पुढे जातोय. खरंच मित्रा असंच आपलं नाव लौकिक करत जा. खेळाडूंची व्हिडिओ बनवतोस खूप चांगली बनवतोस. टीबीएम कारवी खऱ्या अर्थाने त्यांना जखडून ठेवलंय धैरण संघाने. हऱ्या कोष्टेकर खेळाडूंची व्हिडिओ बनवतोस. आमची सुद्धा एखादी पडली तर जाम भारी वाटेल. ग्राउंड क्रमांक 2 वर ऋतिक पाटील. टीबीएम कारावीचा अजून खातं उघडलं गेलं नाहीये. हॅलो चला या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा पुढचा सामना जय बजरंग रोहा आर्यन स्पोर्ट्स शेलू दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण आपली उपस्थिती दाखवा. आर्यन स्पोर्ट्स शेलू जय बजरंग रोहा दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा आणि लगेचच मैदानावरती उपस्थिती दाखवा. जय बजरंग रोहा आर्यन स्पोर्ट्स शेलू दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा आणि क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील चांबारखिंड आणि नवतरुण कारावी जय भवानी चांबारखिंड आणि नवतरुण कारावी संघ आपणास विनंती आपण तयारीत राहा आणि लगेचच मैदानावरती आपली उपस्थिती दाखवा विनंती आहे.
चला टीबीएम करावी, आपल्याला काहीतरी करावं लागेल, घडवावं लागेल, बिघडावं लागेल, यश संपादन करावं लागेल. मित्रांनो, यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. जे मिळतं ते टिकत नाही आणि जे लवकर मिळत नाही त्याचीच खरी कदर असते. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय धेरण संघामार्फत. ग्राउंड क्रमांक 1 वर नीरज मिसाल. रेड सुयोग गायकर. क्षेत्ररक्षण झालंय सुयोग गायकर याला आणि ग्राउंड क्रमांक 1 वर तर रेड बजर रेड घेऊन निघालाय. अर्थात वादखाली वाडा संघाचा खेळाडू. काय होणार, क्षेत्ररक्षण होईल का? नाही नाही, अगदी निदान रेषेवरून खेचत आणलंय. 5 सेंटीमीटर अंतर राहिला असेल. आज खऱ्या अर्थानं वेग धारण केलंय ओमकार वेशवी या संघाने. सुंदर रनिंग टच पाहायला मिळाला आहे. चला फर्स्ट हाफ होतोय क्रीडांगण क्रमांक 2 वरती. त्याच्यानंतर लगेच जय भवानी चांबारखिंड नवतरुण कारावी. दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा. नवतरुण कारावी जय भवानी चांबारखिंड दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती देखील क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना जय बजरंग रोहा आणि आर्यन स्पोर्ट्स शेलू. दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा. चालू सामना संपल्यानंतर आपण आपली उपस्थिती लगेचच दाखवा, विनंती आहे. पुन्हा एकदा निघालाय ऋतिक पाटील.
धेरड एक्सप्रेस ग्राउंड क्रमांक 1 वर सामना आलाय संपुष्टात. अर्थात विजयाचा गुल्हाल उधळतोय ओमकार वेशवी संघ. चला जय बजरंग रोहा आर्यन स्पोर्ट शेलू संघ मैदानावरती याचा लवकर सामना संपलेला त्या ठिकाणी विजय होतोय. ओमकार वेशवी संघ त्या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला या ठिकाणी जय बजरंग रोहा आर्यन स्पोर्ट शेलू संघ चला मैदानावरती या लवकर. वादळ खारीकपाडा संघ या ठिकाणी आपण पराजित झालं. आपण या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. वादळ खारीकपाडा संघ सन्मानार्थ जे बक्षीस आहे आपल्या सामन्यामध्ये या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. वादळ खारीकपाडा संघ त्याचप्रमाणे वादळ खारीकपाडा संघाला या ठिकाणी सन्मानार्थ बक्षीस या ठिकाणी देण्यात येतंय. क्वार्टर फायनलच्या सामन्यापासून जो संघ पराजित होईल त्याच्यासाठी बक्षीस होतं आणि ते बक्षीस या ठिकाणी देण्यात येतंय. चला जय बजरंग रोहा आणि आर्यन स्पोर्ट्स शेलू अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नीरज मिसाळ. या ठिकाणी या स्पर्धेचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नीरज मिसाळ अर्थातच या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला जय बजरंग रोहा आर्यन स्पोर्ट्स शेलू संघ चला मैदानावरती या लवकर. आपल्याला वारंवार पुकार केलाय. जय बजरंग रोहा संघ चला लवकर या आणि आर्यन स्पोर्ट्स शेलू संघ चला मैदानावरती या लवकर. मैदान आखण्याचं काम करायचंय. चला लवकर या. ग्राउंड क्रमांक 2 वर सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. 5-14-14-5 काय होणार काय बिघडणार. अतिघाई संकटात नाही. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता मात्र अयशस्वी. चला आर्यन स्पोर्ट्स शेलू संघ जय बजरंग रोहा संघ चला लवकर या. विनंती चला लवकर या. आर्यन स्पोर्ट्स शेलू जय बजरंग रोहा आपल्याला वारंवार पुकार केलाय तरी सुद्धा संघ या ठिकाणी आले उपस्थित नाहीत. चला लवकर या. विनंती आहे. चला 2 मिनिटांमध्ये नाही आले तर 5-5 मिनिटाचा खेळवा. आप्पा मांडवकर आपल्याला देखील विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपला देखील मान सन्मान होतोय. आप्पा मांडवकर जय बजरंग रोहा संघ या ठिकाणी मैदानावरती उपस्थित होतोय. प्रतिस्पर्धी संघ आर्यन स्पोर्ट्स शेलू चला मैदानावरती या. रोहा संघ मैदानावरती हजर झालाय. आर्यन स्पोर्ट्स शेलू चला आपण मैदानावरती या लवकर. आर्यन स्पोर्ट शेलू आप्पा मांडवकर याचा ठिकाणी मान सन्मान होतोय. चोचिंदे संघाचे प्रशिक्षक कोच माजी खेळाडू आप्पा मांडवकर यांचा या ठिकाणी मान सन्मान होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
चला मागे लाईनमन आहेत. चला शेलू संघ आता जर लेट आला तर आपली कोणतीही ऐकई ऐकली जाणार नाही. लवकरात लवकर यायचंय मित्रांनो. आता कोणताही वेळ लावू नका. क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील जय भवानी चांबारखेड आणि नवतरुण कारावी संघ दोन्ही संघांना विनंती आहे आपण देखील तयारीत राहा. नवतरुण कारावी आणि जय भवानी चांबारखेड संघ क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. आकाश शिंदे होता त्यांना नाही भेटलं त्याला भेटलं. जय भवानी चांबारखिंड आणि नवतरुण कारावी संघ आपणास विनंती आपण तयारीत राहा. जय भवानी चांबारखिंड आणि नवतरुण कारावी आपणास विनंती आपण तयारीत राहा. तर मित्रांनो ज्या काळात कष्ट करायचे आहेत ना त्या काळात कधी झोपा काढायच्या नाहीत. कारण की आज जर तुम्ही झोपलात तर नंतर तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. तर सामन्याला होते सुरुवात. ग्राउंड क्रमांक 1 वर टीबीएम कारावी संघ आपलं जे बक्षीस आहे ते घेऊन जायचंय. या ठिकाणी पराजित होतो टीबीएम कारावी संघ आणि अर्थातच मर्याय देरंड या ठिकाणी